कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आजचा ब्लॉग आहे ना खूप स्पेशल असणार आहे, कारण आज मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आहे आणि आज आहे ना उद्यापन प्लस पूजा आणि इतर भरपूर अशा छान छान गोष्टी पण मागवल्या आहेत मी पूजेसाठी. म्हणून आजचा ब्लॉग पूर्णपणे बघा, स्किप न करता. आणि माझ्या अवताराकडे बघू नका, कारण आज मला बिलकुल वेळ नाही. सकाळपासून उठल्यापासून आवर सुरू आहे. आता मी पूजा मांडायला घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते आणि स्टेप बाय स्टेप पूजा पण बघा तुम्ही कशी मांडते ते, आणि स्किप न करता बघा आजचा व्हिडिओ. चला बाय, भेटूया आपण. बघा, मी सकाळी सकाळीच आज देवपूजा लवकरच केली होती, त्यामुळे आता दिवा विझला आहे आणि म्हणजे व्हिडिओ काढायचंच विसरली होती मी, म्हणून आता लेट व्हिडिओ काढते. तर बघा, आज ना पूजेसाठी मी अशी प्रभावळ बनवली बघा. आता ही लावल्यानंतर तुम्हाला दाखवते हिचा लुक कसा दिसतो तो. आज खूप छान छान गोष्टी मी पूजेमध्ये ठेवणार आहे हा का. आणि हे माझं म्हणजे आता सध्या ही तात्पुरतीच बनवली आहे, नंतर आता व्यवस्थित मी तिला अजून हे करेल, कारण माझ्याकडे ही प्लायची आहे. तर बघा, एका साईडला अशी आहे, तर ह्या साईड प्लेन ठेवली आहे, या साईडला पण मला काहीतरी करायचं वर्क तिला, आणि अशा प्रकारे दिसते बघा. ती छान आहे ना. बघू आता आपण पूजा मांडल्यानंतर कसं दिसतं सगळं गेटअप. आज मस्त कमळ पण, आजची पूजा एकदम स्पेशल करायची आपल्याला. तर बघा, हे जे पार्सल आहे ना, हे मी ओपन करते. हे मी मागच्या गुरुवारीच मला हवं होतं, पण ते काही मिळालं नव्हतं आणि म्हणजे मी लेटच ऑर्डर दिली त्यांना, त्यामुळे. तर बघा, आता हे पार्सल मला काल म्हणजे बुधवारी रिसीव झालं, पण मी त्याला पूजेच्या आधीच ओपन केलं. म्हटलं जाऊ द्या, तेव्हाच ओपन करूया म्हटलं. तर बघा, हे कमळ मागवलं होतं मी, आणि याची पॅकिंग जर तुम्ही बघाल ना, तर इतकी म्हणजे भयंकर पॅकिंग केली होती त्यांनी, की म्हणजे ओपन करायलाच मला खूप वेळ लागला, कारण एक एक पाकळी त्यांनी इतकी व्यवस्थित पॅकिंग केली होती, की म्हणजे असं मला वाटलं होतं की लगेच ओपन केलं की आपण लावू, पण बघा त्याला खूप वेळ लागला मला सगळं असं ओपन करायला, कारण एक एक सगळं व्यवस्थित त्यांनी एक एक वेगवेगळ्या पिशवीत बघा असं पॅक करून दिलं होतं. आणि ते वार्निश लावल्यामुळे थोडंसं चिपकलेलं पण होतं, त्यामुळे ते लवकर निघत नव्हतं. आणि मला एक भीती वाटत होती की आपण जर याला व्यवस्थित नाही काढलं तर तुटलं तर परत प्रॉब्लेम येईल, म्हणून मी त्याला हळूहळूच ओपन केलं, घाबरतच ओपन केलं. पण बघा, नंतर ना अशा पद्धतीने बघा ते पाकळ्या एक 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 मी काढत गेली, आणि त्याला ना अशी खाच दिली आहे छोटी. त्या खाचेमध्ये असं फसवत जायच्या फक्त, आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही आहे बघा. आणि म्हणजे क्वालिटी बरं का त्यांची खरंच. आता हे असं कमळ मी कधीपासून शोधत होती, कारण मला असंच फोल्डेबल हवं होतं, कारण ते कापडी वगैरे पण मी पुष्कळ बघितले, पण मला काही ते आवडत नव्हते, कारण ते पण ना फोल्ड होतात, काय होतात, त्यामुळे बघा किती छान दिसते ना कमल. खूपच छान आहे खरंच. ज्यांनी पाठवलं त्यांना खूप मनापासून थँक्यू. आणि हे बघा, हा एवढा सगळा पसारा घेऊन बसले मी आता. म्हणजे कसं, आता सगळं आणून ठेवलं नाही इथे, म्हणजे कसं पूजेची तयारी पटापट करता येईल. आणि बघा, आजचं आसन पण बघा किती छान आहे. त्याला ना एम्ब्रॉयडरी प्लस मिरर वर्क आणि प्लस मोती वर्क आहेत त्या आसनाला पण. तर बघा, प्रभावळ अशी मागे लावल्यानंतर अशी दिसते. आणि आता स्टेप बाय स्टेप मी पूजा करते, म्हणजे स्टेप बाय स्टेप आता ही मांडणी करते मी. आता मांडणी करताना पण ह्यावेळेस पण देवी आईने खूप परीक्षा घेतली, खूप खूप परीक्षा घेतली, कारण असं कधीच झालं नाही. 4 गुरुवार बोलता बोलता निघून गेले, पण 4ही गुरुवारांपैकी एकही गुरुवार असा गेला नाही की मला एकदम इझिली देवी आईने माझ्याकडनं तयारी करून घेतली असेल असं. खूप 3-3, 4-4 तास मला नुसता मुखवटा बसवायला आणि ज्वेलरी वगैरे वेअर करायला झाला आहे. एवढा म्हणजे त्रास झाला आहे ना ह्यावेळेस, म्हणजे अक्षरशः काय सांगू तुम्हाला, आता तुम्हाला सांगूच शकत नाही मी. पण कसं, मनात आपला जर भाव असतो ना, तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते, शक्य होते ती. आणि मी शेवटी आता देवी आईला खूप म्हटलं, बाई देवी आई, ह्यावर्षी तरी तू मला व्यवस्थित, म्हणजे ह्या गुरुवारी तरी माझ्याकडून लवकर तयारी करून घे. पण कसलं ऐकते देवी आई, नाही ऐकलं. शेवटी मला एवढा त्रास बघा, आता
हा जो डबा ठेवला आहे ना मी, ह्या डब्याच्या वरती मी कळस ठेवला आहे आणि त्या वस्त्र ना असं स्ट्रेट राहण्यासाठी त्याला मी अशी काठी बांधली होती. म्हटलं चला आता ह्यावेळेस आपण हा जुगाड करू. त्यामुळे वस्त्र वगैरे ते एकदम छान बसलं होतं, परफेक्ट बसलं होतं वस्त्र. फक्त जी ज्वेलरी घातली होती ना मी देवीला, ती देवीला ज्वेलरी बघा तुम्ही आता पुढे बघा काय काय होतं ते. अक्षरशः ज्वेलरी घातल्यानंतर ना पूर्ण कळस वगैरे सगळं असं म्हणजे हलत होतं. कारण काय होत होतं, ज्वेलरीला वेट जास्त होतं आणि त्यामुळे ते असं प्रॉब्लेम येत होता मला. तर आता करू काय खूप म्हणजे बघा ते वस्त्र आता घातलं मी देवीला. तर वस्त्राचं काही प्रॉब्लेम नाही आला, एकदम छान बसलं होतं. पण ज्वेलरी घातल्यानंतर ना ज्वेलरी वेट घेत नव्हती. कारण बघा कळशाचं वेट, नारळाचं वेट आणि परत तो डबा ठेवला होता मी खाली ना, तर ते काय झालं होतं ला वेट जास्त असल्यामुळे ती खाली सरकत होती ज्वेलरी. हे बघा, आता एक हार आणि ही साऊथ इंडियन ज्वेलरी आणि ह्या ज्वेलरी सगळ्यांनाच माहिती या खूप हेवी असतात, वजनाला जड असतात त्या. त्यामुळे त्या इझी असं एकदम वेअर करायला आपल्याला होत नाही. तर बघा तुम्ही नुसतं ज्वेलरी घालताच बघा सगळं म्हणजे कळस, मुखवटा बघा सगळंच हलतं आहे. म्हणजे असं आपण इझिली वेअर नाही करू शकत, इतका त्रास झाला होता ह्यावेळेस. पण आता असो, देवी आईची इच्छाच असेल की माझ्याकडून असा त्रास देऊनच तयारी करून घ्यायची होती देवी आईला. तर पण देवी आईने म्हटलं, देवी आई आता तू तुझ्या इच्छेप्रमाणे कशी तयारी करायची ती करून घे. माझ्या परीने जेवढी मला मेहनत करता येईल तेवढी तुझ्या मागे मी आज मेहनत करणार आहे. पण फक्त मला आज म्हणजे असं खूप खूप किती सजवू आणि काय सजवू देवीला. तर बघा शेवटचा दागिना आता घातला होता मी देवी आईला, शिरचेप. एकदम छान बसला होता तो पण, मस्त दिसत होता, इतकं सुंदर दिसत होता ना तो. आणि तो म्हणजे लकीली मला मिळाला. आणि बघा हे चंद्रकोर हे पण आंबाड्यावर लावतात. आता मी वेणी पण घालणार होती, पण वेणी काही घातली नाही देवी आईने, मी काढून ठेवली होती. पण देवी आईला वेणी घालायचीच नव्हती कारण ती ॲडजस्टच होत नव्हती. त्यामुळे म्हटलं चला असो, मला फायनल लूक दाखवते. बघा आता ही पूजा मांडणी, ह्या पूजा मांडणीला वेळ नाही लागत, फक्त देवीची तयारी करायला खूप वेळ जातो. इतका वेळ जातो ना देवी आईची तयारी करायला खूपच. आता फायनल लुक बघा देवी आईचा. आता बघा संध्याकाळचे वाजले होते 6.
आणि 6 वाजता मी आता पूजेला सुरुवात केली. आधी आचमन केलं 3 वेळा. आचमन केल्यानंतर देवीला हळदी कुंकू वाहून देवीची पूजा केली. आणि बघा आचमन करून झाल्यानंतर जेव्हा धूप लावलं ना मी, तर धूप लावल्यानंतर आपल्या पूजेमध्ये एक वेगळीच रंगत येते आणि खरंच इतकं छान प्रसन्न वाटतं ना बघा, की म्हणजे शब्दात तुम्हाला मी सांगू शकत नाही, इतकं छान वाटतं. आणि नंतर मग देवी आईची माफी मागितली, की मांडणी करताना काही माझ्याने चुकलं असेल देवी आई तर मला क्षमा कर. आणि नंतर मग पोथी वगैरे वाचले मी. नंतर मग हळदी कुंकवासाठी आमच्या लक्ष्मी आज खूप लेट आल्या होत्या, कारण बाकीच्यांचं ऑफिस होतं आणि दुसऱ्या ठिकाणी पण त्यांना आमंत्रण होतं. त्यामुळे मी पटापट त्यांना मग नंतर हळदी कुंकू दिलं, पुस्तक दिलं, फळ दिलं, कुंकवाचा करंडा दिला, असं सगळं दिलं त्यांना. आणि नंतर मग बघा ह्या दी आहेत आमच्या समोर राहतात, त्यांना पण हळदी कुंकू दिलं. मग 2 जणी आल्या, त्याच्यानंतर पाठोपाठ एक यायला सुरुवात झाली होती. आणि माझ्या अवताराकडे काही जाऊ नका, कारण मला बिलकुल वेळ नव्हता आज सगळं, कारण मेन माझी तयारी म्हणजे देवी आईची तयारी करणं मेन महत्त्वाचं होतं मला. मी जर माझी तयारी करत बसली असती ना, मग देवीचं सगळं राहून गेलं असतं. आणि पहिलं प्राधान्य काय आहे, मला पूजा ना म्हणजे माझ्या मनासारखी झाली तरच मला बरं वाटतं. मी स्वतःच्या तयारीकडे एवढं लक्ष नाही देत, पण असं पूजा वगैरे असली का पण मग देवीची तयारी मला पाहिजे तशी करून घ्यायची होती. तर बघा अशा प्रकारे हळदी कुंकू साजरं झालं. छान असं उद्यापन झालं. तर व्हिडिओ आणि पूजा तुम्हाला आवडली का आजची? आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा आणि आरोग्याची काळजी घेत राहा.